शिवशंकर भजनी मंडळ मोजे राहेगाव भजनी मंडळाचे प्रमुख आनंदराव पाटील इंगळे यांचा सुद्धा सत्कार जयंतराव पाटील हे करतील. ऐका श्रोते सज्जन हो, आज आपल्या निमटेक गावी आम्ही 2 भजनीचा सेवेसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निमित्त आहे राम विजय ग्रंथ आणि खरोखरच त्यामध्ये अन्नदान आणि नामदान दोन्ही या ठिकाणी चालू आहे. तर खरोखर साधू संत महात्मे आम्हाला सांगून जातात, जे साधू संत आम्हाला सांगून गेलेत अजूनही सांगतात आणि त्या साधू संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीचा वेळ न घेता थोड्याच वेळामध्ये आम्ही कुठले काय ज्ञानी नाही, कुठले काय महाराज नाही, कुठले काय अभ्यासू नाही, एक तुमच्यापैकी आम्हाला भगवंत ज्या पद्धतीने बुद्धी देईल त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही काय असं फार समजू नका, काहीतरी असतील अशातला काही भाग नाही. म्हणून त्याकरता पहिले प्रथम सर्व साधू संतांना वंदन करून जो आपण विश्वाचा मालक आहे, जो परात्पर आहे, अनंत ब्रह्मांड त्याच्या सत्तेने चालतात आणि अनंत ब्रह्मांड ज्याच्या सत्तेखाली वागतात आणि त्या परमेश्वराला त्या भगवंताला वंदन करून आणि आता लगेच सेवेला सुरुवात झालेली आहे. आणि सेवेमध्ये काही चुका होतील, चुका होऊ देणार नाही म्हणा, पण जर तर आमच्या साहेबराव मामाने सांगितलं मामा लवकर यावं लागते, वेळेवर आमचं गाव भजनाच्या नादी आहे, तर आम्ही होता होईल पर्यंत तुमच्या गावाला वेगळे आलो म्हणा की, पण 10च्या पुढे कुठे जायचं असतो, जेव्हा 9ला चालू असो. आणि खरोखर मनुष्य जन्मामध्ये आपण काय करावं आणि कशासाठी आलो हा आपल्याला मेन मुद्दा कळाला पाहिजे. म्हणून आपण कशासाठी आलो आणि काय करावं आणि परमार्थ म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आता परमार्थ खूप असे म्हणतात, पण नेमकं परमार्थ म्हणजे काय आणि कशाने उद्धार होतो हे आम्हाला या ठिकाणी बघायचे. म्हणून त्याकरता
मजेदार आहे आणि या ओवीच्या भोवताल आम्ही जन्मभर जरी फिरलो तर ओवीचा अंदाज लागत नाही. महाराज कवी करता काय म्हणतो, जय जय सद्गुरु अमर पती. आता जगामध्ये पती बकळ असतात. राष्ट्रपती होते मरून जाते, लोकपती होते मरून जाते, उद्योगपती होते मरून जाते, घरचाही पती होते ते बी कधीतरी जाते. पण तू जे पती आहेस, तू कसा आहेस तर सर्वाच्या वेगळा आहेस. आणि म्हणून तुला जय जय सद्गुरु अमर पती, तू अमर आहेस, तुला मरण नाही आणि तू शाश्वत आहेस. आणि सौ सुखाची आत्मसंपत्ती. आणि मनुष्य जन्मात आल्यावर संपत्ती आपण कोणती म्हणता, लेकर झाले की संपत्ती, चार पैसे आले की संपत्ती होय. पण ज्याला आत्मसुखाची संपत्ती ज्या जीवाला घडवून देते त्या सुखाचा देणार तो एक सद्गुरु अमरपती आहे. आणि विवेक ऐरावती, ते विवेक ज्याच्याकडे असेल आणि त्या सद्गुरु त्या पायी महाराज त्या ठिकाणी त्याचं वंदन करतात. म्हणून त्या कथा साधू संत महात्मे आम्हाला काय सांगतात, विश्वाच्या आदी अंती. कधी काहीच नव्हतं तवा, विश्वाच्या आदी अंती तुझीच सत्ता, तुझीच सत्ता. अरे तुझ्या आईचा धन्य अनंता, तुझा इचा नाही कोणी धन्य अनंता. तुझ्या इतका दुसरा कोणी नाही अनंता. किशोर पाटील, बालाजी पाटील पडोळे राहणार शिरूळकर. आणि खरोखरच ज्या व्यक्तीनं थोड्या दिवसामध्ये गाडी अशी दामटिली, पण आमची गाडी भेगी निघाली, मग दमादमात चालली, तुमची जोरात गेली. आणि किशोर पाटील भजनीमनाचे प्रमुख ज्ञानी व्यक्ती, सध्याच्याला ज्याचा टणटण आवाज आहे असे असणारे आमचे प्रेमिक मित्र, त्यांच्याकडून 51 रुपयाची भेट. आभारी आहोत, धन्यवाद. म्हणून महाराज आता जास्त आवाजाकडे लक्ष देऊ नका. आवाज कमी होईल जास्त होईल होय, फक्त आम्ही बोलतो काय याच्याकडे लक्ष असू द्या. बोल एक असा शब्द असते, एकदा शब्द लागला की जलंबर जखम नीट होत नाही, आणि एकदा शब्द लागला की जखम एका बारीत नीट होते. तसं महाराज आम्ही काय बोलतो आणि कुठलं बोलतो त्याकरता
ऐकिता संत कथेचे अक्षरे हृदय रिक्ता कर्णद्वारे हे शब्द ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये काहीतरी उभा टाकलं पाहिजे, काहीतरी म्हणजे वैराग्य आलं पाहिजे. मग त्याकरता तू भगवंता कसा आहेस, तुझ्या नावाचं वर्णन कशानं करावं. समुद्राची शाही केली संपते, पृथ्वीचा कागोद केला तेही संपते, आणि लिखाण करणारा तेही संपते, पण तुझं काय संपत नाही, तू अमर पते. म्हणून तुला लिखाण करून पाहता लिखाण तुळे. धन्य अनंता, तुझा इजा नाही कोणी धन्य अनंता, तुझा इजा नाही कोणी धन्य अनंता. म्हणून महाराज मनुष्य जन्म कसा आहे, मनुष्य जन्म कल्पवृक्ष झाड, पूर्वी तसे इंद्रियाची कोड. मनुष्य जन्म असा आहे जसं आपण जमिनीत पेरलं तेच झाड उगवते, तसं आम्ही या जमिनीत या क्षेत्रामध्ये जे पेरलं तेच निघते. म्हणून आम्हाला काय पेरावं आणि पेरल्यावर मोड निघाल्यावर त्याचं कसं जोपावं आपण सगळे शेतकऱ्या सगळ्याला कळते. तसं महाराज साधू संत महात्मे आम्हाला काय म्हणतात, परात्पर परेश
ऐका बंधुनाव श्री माननीय ज्ञानेश्वर पाटील हिवराळे तोरणा कांगटीचे जावाई इंजिनियर यांच्याकडून 21 रुपयाची भेट. आभारी आहोत. धन्यवाद. परत परपरेश तुझा विनाश तुझ्या विन कोण देवा पुरविला आशा पुरविला आशा. तर खरोखरच तिकडचाही भजन्या आनंदा होय आणि इकडचाही भजन्या आनंदा होय अंगठीकर. पण आता आनंद एका नमुन्याचे नाहीत. आता 64 आनंद आवराचे आणि 64 आनंद पराचे. त्याच्यामध्ये काही आनंद नरकाला नेणारे आहात आणि काही आनंद मोक्षाला नेणारे आहात. आता सगळे आनंद सारखे कसं समजावं की तुमच्या म्हणणं सारखे आहात. काही आनंद नरकाला नेतात आणि काही आनंद मोक्षाला नेतात. मग आम्हाला आनंदाची तफावत कळाली पाहिजे. म्हणून त्याकरता साधू संत मात्र तुझ्यासाठी किती धुंडाळतात हुडकितात आणि कुठं असल कसा असल आणि परमार्थ परमार्थ म्हणतात. ते परमार्थ कसा असेल आणि परमार्थ कशाला म्हणावं आणि हे सांगत असताना गुरु महाराज आम्हाला काय सांगतात. गोसाई संन्यासी तुझे गुण गाती वैरागी त्यागी भोगी वनाना हिंडती वनाना हिंडती. म्हणून देवा तुला कोण कोण बसतात. सगळेच तुला बसतात. तुला उभ्या गंधाचे बसतात आणि तुला आडव्या गंधाचे बसतात. तुला टिकली लावून हिंडणारी बसतात आणि काहीच न लावणारी तुला बसतात. म्हणून तुला जय जय सद्गुरु अमर पती आहेस. तू अमर आहेस आणि तुझ्या पाठीमाग मरण नाही. म्हणून त्याकरता साधू संत वाक्य काय म्हणतात. गोसाई संन्यासी तुझे गुण गाती त्यागी दुग वैरागी वनाना हिंडती वनाना हिंडती. साधू संत सांगून गेले साधू संत सांगून गेले हरी वार्ता. आम्हाला साधू संतांना खरी वार्ता सांगितली, खोटी नाही आणि खोट्याच्या मागे जायचं नाही. कारण का खोट्याच्या मागे गेल्यावर पदरामध्ये काही पडत नाही. म्हणून असं शोध करायचा की बाबा ते कधी नासत नाही कधी विटत नाही आणि जे कधी नाहीस होत नाही त्याच्यात आम्ही पाठीमाग गेलो तर आमच्या जीवाचा उद्धार आहे नाही तर अधोगतीचा रस्ता आहे. म्हणून त्याकरता महाराज काय म्हणतात.
साधू संत सामून गेले, साधू संत सामून गेले, हरी वार्ता. अरे तुझ्या आईचा नाही कोणी हल्ले आता, तुझ्या आईचा नाही कोणी हल्ले आता, तुझ्या आईचा नाही कोणी हल्ले आदि यांती विश्वाचा तुझा इचा नाही कोणी धन्य अनंता, तुझा इचा नाही कोणी धन्य अनंता, तुझा इचा नाही कोणी धन्य अनंता. एकलही महिमा विचारायचा असेल तर महाराज एकूण एकाला सकई पुसे सकयेशी ते गुण सांग माझ्या पाशी, सकये बाई तू ग. तुझी महिमा कळायचा असेल तर त्याला सद्गुरु कृपा लागते. ज्या सद्गुरु कृपा नाही त्याशी ज्ञान बोध न कळे काही. जैसा आंधळा सूर्याचं पाही तयाच सारे शून्याची. माणसासारखे माणसं दिसतात, वावरात भुजवूनही माणसासारखं दिसते. ते चिमण्या काय करतात, वारा आला की ते हलू लागलं, हल्लं तेव्हा उठल्या, वारा पण झाले काही कर लागले. चिमणीनं विचार केला ते काही नव भुजवून म्हणजे त्या भुजवण्याच्या डोसक्यावर बसून चिमण्या दाटा खाऊ लागले. दिसते माणसासारखं पण ते भुजवणे काय असतात. तसं माणसाच्या जन्मात येऊन आम्हाला काय कळायला पाहिजे. झाडीता झडेना, पाडीता पडेना, गळीता गळेना, ये रस पिऊ म्हणा. पाण्याहून नितळ, चंद्राहून शीतळ, वाऱ्याहून चंचळ, ते रस पिऊ म्हणा. आणि हे रस ज्यानं पित असेल त्याच्या जीवाला सद्गती आहे आणि त्याला माणूस म्हणून जगलं तर महाराज त्यांना जगता येते. आणि हे जर कळत नसेल तर महाराज त्याला आता कोणी अंगावर घ्यायचं नाही. बरं आता आपलं भजन म्हणलं की असंच राहते. तुम्ही ऐकले नाही म्हणा, बरेच लोकांना ऐकलंय. आपलं भजन म्हणजे कसं आहे माहिती का डुग पाटील, लाकड्या नांगोरच. तसं महाराज ते कळायचं असेल तर काय करावं लागते. ते रूप फावे ग बाई, फावे ग बाई फावे, तरीच जन्म यावे ग बाई आहे, तरी जन्म नाही तर येऊच नको. एका माणसाला विचारलं तुम्ही कुठून आल्या म्हणलं. बक्कळ दुरून आलो म्हणला. कवापासून? हा म्हणला बक्कळीने झाले म्हणला. पण कधी आल्या, कुठून आल्या, कसं जायचं, आमचं किती उरलंय किती राहिलंय याचा ज्याला अंदाजा लागत नाही त्याला भुजवणं म्हणतात. म्हणून महाराज काय म्हणतात, ब्रह्मराम कुंभामध्ये सीताचा ठाव, नावनाई नावनाई कसं तुला बजावा, कसं तुला बजावा.
सन्माननीय माननीय शिवचरण पाटील मेंढका मोरक्या भजनी मंडळाचे प्रमुख शिवचरण पाटील पारडकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवली. भेटीबद्दल शिवचरण पाटलाचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. ब्रह्माला गुंफ्यामध्ये सीता तुझा ठाव. आणि तिथं तुझा ठाव आहे, पण ठाव कसा आहे, कोण्या रंगाचा आहे काय? ब्रह्माला गुंफ्यामध्ये सीता तुझा ठाव. अरे नाव नाही गाव नाही, कसं तुला भजावं, कसं तुला भजावं. विश्वाच्या आदियांती, विश्वाच्या आदियांती तुझीच सत्ता. अरे तुझ्या विना दुसरा कोण नाही. तुझ्या विना दुसरा कोण नाही. तुझ्या विना कुशाला गुरु जगे देतो इशारा. आनंदा विन सारा व्यर्थ पसारा, लटका पसारा. कुशाला गुरु जगे देतो इशारा. आनंदा विन सारा व्यर्थ पसारा, व्यर्थ पसारा. शेषराव पांचाळ आटाळेकर गुरुकृपा भजनी मंडळाचे प्रमुख आणि यांच्याकडून या चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. अरे तुझ्या ईसा जन्मात आल्यावर परमार्थ कशाला मला हे कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत परमार्थ करालो वाटते, पण जगात कोण परमार्थ करणार, सगळेच करतात. मग त्या करता महाराज आनंद ज्याला कळाला त्याच्या जीवाचा उद्धार झाला. आता शास्त्रामध्ये 4 दोष सांगितलेले आहेत आणि ते 4 दोष हे आम्हाला कळाले पाहिजे
आणि शास्त्रामध्ये गीतेमध्ये आनंदच उरते काही उरत नाही अशी एक ओळी आली. आम्ही कोणाला टाकून बोलायचा प्रयत्न करीत नाही आणि कुठंतरी वाक्य बघल्याशिवाय साहेबराव पाटील मी वापरीतच नाही. आणि त्या गीतेमध्ये असा एक विषय आला की शेवटी उरते काय, जे जे दिसे ते ते नासे, आयसे जयास लागले पिसे, तयासी परम साधू बोलिजे. जे जगामध्ये जेवढं दिसालय आपल्याला वाटालय होय काय वाटालय, पण ते कसं व्हायलंय, जत्रा लेकरू गेल्यावर त्यांना चष्मा आणला. चष्मा बाबाने घेऊन दिला, पिवळा चष्मा घेऊन दिला. घराने माय म्हणला मला चका पिवळत दिसायला, मला आबाळच पिवळत झालं मला आज. आणि दुसरं पोरग आलं, त्यानं हिरवा आणला. आज्या मला सगळं हिरवत दिसालय म्हणला. त्यानं म्हणला तू चष्मा लावलास पिवळा, तुला पिवळं दिसालय, तू हिरवा लावलास हिरवं दिसालय. हिरवही नाही आणि पिवळंही नाही म्हणला, ते वेगळंच आहे म्हणला. ते वेगळं कळायचं असेल तर काय करावं, पूर्व पुण्याय उजडे तरी सद्गुरु सेवा घडे, सर्वांना कपाट उघडे एका पुंजरी प्रसाद. काहीतरी पूर्वी जन्मात तुम्हाला पुण्य पदरात असेल तर तुम्ही या मंदिराकडे येऊन बसले असेल, आणि तुमच्या पदरात पुण्य नसाल तर तुम्ही येतच नव्हत्या. जो कोणी भजन पूजन ज्याला आवडते त्याला पुण्य आहे असं समजावं, ज्याला भजन असून ऐकू वाटत नाही त्याला पापी समजावं. मग याच्याही वेगळं जर बघायचं असेल ते कसं आहे, ते सर्वाच्या वेगळं आहे. म्हणून त्याकरता महाराज काय म्हणतात,